मराठा बांधवांना कुणबी संबोधण्यास कोर्टाचा नकार पाहायला मिळतोय। हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने सपशेल नकार दिलाय। मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने सपशेल नकार दिलाय। मंत्रिमंडळ उपसमिती समोर कोर्टाच्या निर्णयाचा आता मोठा पेच निर्माण झालाय। दोनही कोर्टाचे निकाल या मार्गातील सर्वात मोठे अडसर ठरतायत। अशात महाअधिवक्त्यांना या पेचावर सल्लामसलत करण्यासाठी संध्याकाळी 5 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले। दरम्यान सरसकट कुणबी उल्लेख करता येणार नसल्याने कोर्टाचा आता अडसर निर्माण झालेला आहे। तर महत्त्वाची बातमी आपण बघतोय, मराठा बांधवांना कुणबी संबोधण्यास कोर्टाने सपशेल नकार दिलाय। हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने सपशेल नकार दिल्याची माहिती समोर येते। मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा सपशेल नकार समोर येतोय। मंत्रिमंडळ उपसमिती समोर कोर्टाच्या निर्णयाचा मोठा पेच निर्माण झालाय। दोनही कोर्टाचे निकाल या मार्गातील सर्वात मोठे अडसर ठरतायत। अशात महाअधिवक्त्यांना या पेचावर सल्लामसलत करण्यासाठी संध्याकाळी 5 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। खरं तर चर्चा करूयात। आपल्या सोबत कायदेतज्ञ असीम सरोदे जोडले जात आहेत। असीम सर, स्वागत आहे लोकशाही मराठीवर। महत्त्वाचा कोर्टाचा निर्णय आपण बघतोय, मराठा बांधवांना कुणबी संबोधण्यास कोर्टाने सपशेल नकार दिलेला आहे। असीम सर, तो नकार जो दिलेला होता तो आधी झालेला निर्णय आहे, आत्ताचा काही निर्णय तो नाही आहे। हो, त्या निर्णयानंतर जी ट्रिपल टेस्ट आवश्यक आहे की मागासवर्गीय आहेत का मराठा, याचा संदर्भातला अहवाल हा मागासवर्गीय आयोगाने दिला पाहिजे। त्यानंतर त्यांचं हे जे काही आपण म्हणतो ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला इम्पेरिकल डेटा तयार झाला पाहिजे की अभ्यासपूर्ण माहितीच्या आधारे दिसलं पाहिजे की ते एकच संस्कृती असलेला असा समाज आहे, कुणबी समाजाशी साधर्म्य असलेला आहे। आणि तिसरं म्हणजे 50%च्या वर रिझर्वेशन झाले लोक। आता या 3 अटींवर आधारित जर सिद्धता होत असेल तर मग रिझर्वेशन मिळू शकेल, नाहीतर 50%च्या आत रिझर्वेशन देणं कठीण आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। मग तरी सुद्धा 50%च्या आत रिझर्वेशन होत नसेल आणि जास्तीच होत असेल तर मग अशा वेळेस संविधानिक बदल करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरत नाही। आणि म्हणून मग केंद्र सरकारला कायदा करावा लागेल। आता केंद्र सरकारला कायदा करत असताना केवळ महाराष्ट्रातला मराठा समाज तेवढ्याच आरक्षणाचा हा प्रश्न नाही, तर गुर्जर समाजाचा हा प्रश्न आहे, राजस्थान मधल्या पाटीदार समाजाचा प्रश्न आहे, पंजाब हरियाणा मधल्या सुद्धा अशा एका समूहाचा मोठा प्रश्न आहे आरक्षणाचा। त्यामुळे त्या सगळ्या संदर्भात संविधानिक संशोधन म्हणजे संविधानिक सुधारणा असं आपण त्याला म्हणतो। आता काही जणांना आपण संविधानिक सुधारणा म्हटलं की त्यांना ते कळत नाही, ते म्हणतात की संविधानात बदल करायचा का, तुम्ही काय संविधानात बदल सांगता का। त्यांना कळत नसते ते की संविधानात बदल करणे आणि संविधानिक सुधारणा करणे याच्यामध्ये फरक आहे। संविधानिक सुधारणा ही कायदेशीर दृष्टिकोनातून करता येते। तसं केलं तर 50%ची जी कॅप आहे, मर्यादा आहे, ती वाढवता येऊ शकते केंद्र सरकारला कायदा करून। आणि मग सर्वोच्च न्यायालय सुद्धा त्या संदर्भात मग कोणताही काय म्हणतो मनाई हुकूम आणणार नाही। बरोबर। असीम सर, खरं तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो मला वाटतं राज्यातील प्रत्येक माणसाच्या मनात आहे, जसं तुम्ही सांगितलं की संविधानिक सुधारणा कदाचित करता येऊ शकते, मात्र टेक्निकली ती पूर्ण प्रोसेस किती किचकट आहे। पण इच्छाशक्तीचा प्रश्न इथे सुद्धा आहे की आपल्याला एकतर मागच्या वेळेस आपण ते पाहिलेलं आहे अनेकदा की जे वेगवेगळे आयोग गठीत करण्यात आले होते, इतक्यातले आपण जरी बघितले नारायण राणे आयोग, नंतर गायकवाड समिती आणि इतर कोणतेही आयोग, त्या आयोगांनी पूर्ण अभ्यास न करता राजकीय गरज म्हणून गडबडीने घाईघाईने सरकारने सांगितल्याप्रमाणे अहवाल तयार करून दिले आणि त्या भरोशावर कायदे पारित करण्यात आले की मराठा आरक्षण दिलं असं पसरवण्यात आलं। आणि ते मराठा आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात टिकलं नाही। याचं कारण अभ्यास नसताना किंवा बनावट आणि बोगस अभ्यासाच्या आधारे केवळ राजकीय कारणांसाठी आता हे मराठा आरक्षण फार वाढलेलं आहे ते संपवण्यासाठी म्हणून आरक्षण देण्याचं जाहीर करण्यात आलं। तसं न करता अभ्यासपूर्ण पद्धतीने जर आपण मार्ग काढू शकलो तर कदाचित ते टिकाऊ असलेलं आरक्षण देता येऊ शकेल। निश्चित। धन्यवाद सर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।